आता बाप्पाची मूर्ती 360 फिरवली जाते कारण यांची 360 ट्रॉली आहे. वन साईडमध्ये 360. आपल्या कुंभारवाड्याची जी आपली आवडती मूर्ती होती ती आता तिसरा कुंभारवाडा जी आपल्या सुतार गल्लीमध्ये आली. कुंभारगडीचा राजा आलाय सुतार गल्लीमध्ये. आता रात्रीचे 3 वाजलेत. Call me a god. Call me a god. Call me a god. तर कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. मी तुमचा लाडका चिंतन पवार घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. बट ही व्हिडिओमधूनच का चालू करतो कारण का जी आपली गणपतीची व्हिडिओ आहे ती मी ॲक्च्युली एडिट करत होतो तेव्हा मला कळलं की अर्ध्या व्हिडिओ करप्ट झाल्यात आणि त्या व्हिडिओ आता काय येणार नाहीत. तर ज्या ज्या व्हिडिओ भेटल्यात त्या मी एक साथ करून हा व्हिडिओ बनवतो आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बाप्पाची मूर्ती 360 फिरवली जाते कारण यांची 360 ट्रॉली आहे. वन साईडमध्ये 360 फिरवली बाप्पाची मूर्ती यांनी. आणि भरपूर सारे बाप्पा आहेत लाईनीत. म्हणजे एवढे बाप्पा आहेत की तुम्ही कोणाला बघाल आणि कोणाला नाही. इकडे परळचा बाप्पा आहे, इकडे हे बघा परत एकदा फिरवतात मूर्ती बाप्पाची. आणि मोरया इकडे बघा मुंबईचा महाराजा. भरपूर सारे गणपती आहेत बघा पूर्ण. आणि क्राऊड बघा ना भाई, काय क्राऊड. वन साईड क्राऊड आहे, वन साईड. बाप्पावेडी जिकडे तिकडे बाप्पावेडी सगळ्यांकडे भाई येडे सगळ्यांना भाई गणपतीचं क्रेज वेगळी. ओम तांडवचा बाप्पा चालल्या विसर्जनासाठी. आपण बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ. ओला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि आता इकडे पण वेगवेगळ्या मंडळाचे बाप्पा येतात. मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गावाला. इकडे पण भरपूर सारे किरकोळ गणपती आहेत तर ते आता आपण कव्हर करूया. बात लेनचा राजा पण चांगल्या विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय पुढे. इकडे आपण बघितलेलाच आहे चिरावाचा इच्छापूर्ती. A few moments later. आपल्या कुंभारवाड्याची जी आपली आवडती मूर्ती होती ती आता तिसरा कुंभारवाडा जी आपल्या सुतार गल्लीमध्ये आलेली आहे. आणि आम्ही आता सध्या वाटप करतो खाण्याचं, त्यामुळे आम्ही जाऊ नाही शकत. आम्ही स्टेजवर आहे. ओला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय सही मूर्ती आहे. कुंभारगडीचा राजा आलाय सुतार गल्लीमध्ये. आता रात्रीचे 3 वाजलेत. 3 वाजून 1 मिनिट आणि सुतार गल्लीमध्ये कुंभारगडीचा राजाचा एंट्री झाली. आता ह्याच्यानंतर येणार लालबागचा राजा आणि मग आपण आपल्या घराकडे मार्गस्थ होणार. पूर्ण लुक चेंज झाला. आपण सकाळी बघितलं आणि आता बघितलं खूप डिफरंट. एवढा पाऊस पडतो इकडे पण सगळ्यांचा उत्साह तोच आहे बाप्पाला निरोप द्यायचा. हा उमरखेडीचा राजा पोहोचला आहे सुतार गल्लीमध्ये. एवढा बेधुंदा पाऊस आहे तरी एवढी गर्दी आहे. काढलाय देव माझा उमरखेडीचा राजा. एवढी गर्दी आहे म्हणजे एवढा पाऊस आहे तरी पण एवढी गर्दी आहे, कोण असं जात नाही आहे. अजून सगळे लालबागचा राजाची भेट करत जसं येईल तसं मी तुम्हाला दाखवेन. स्टे कंटिन्यू. तर आता ज्या क्षणाची अख्खी मुंबई वाट बघते तो लालबागचा राजा
आलाय सुतार गल्लीच्या म्हणजे त्या मागची गल्ली सेकंड सुतार गल्ली तिथे आलाय. तर आता पोलिसांच्या गाड्या बिड्या चालू झाल्या ते यायला. तर ते कंटिन्यू दाखवतो लालबागचा राजाचा गप्पा राजा पहिली सुतार गल्ली कळलं का ही आयडिया. तर लालबागच्या राजाची पहिली व्हॅन आलेली आहे पोलिसांची. त्याच्या मागे लालबागच्या तराफा पूर्ण असतो म्हणजे मोठी छावणीसारखं लालबागचा राजा चालतो. त्यातली पहिली गाडी आलेली आहे. असं सगळ्या गाड्या आल्या सगळ्या गावावर. हे बघा लालबागमध्ये याच्या किती व्हॅन आहेत बघा. ही दुसरी तिसरी चौथी मागं चालूच आहेत इंजिनात. इकडे पण एक आहे. लालबागचा राजा आला. लाईट आले बघा सगळे लाईट आले बाप्पाची. गणपती बाप्पा मोरया. आवाज ऐका आवाज. लाईट आले वन साइड ही लास्ट भेट आहे आपली डायरेक्ट पुढच्या वर्षी. आला 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 लालबागचा राजा आलाय. सगळे एक्साइटेड. बाप्पाची लाईट आलेली आहे पुढं लालबागच्या राजाची. त्या मागे बाप्पा पण मला गणपती बाप्पा मोरया. भाई काय ती रोषणाई आहे म्हणजे डायरेक्ट दिसत नाही एवढी बेकार रोषणाई आहे भाई. वन साईड उगाच नाही क्रेज लालबागच्या राजाचा. बघा रात्रीचा दिवस डायरेक्ट वन साईड. गर्दी तर बघा नुसते आवडत नाही एवढा क्राऊड आहे. बघा गणपती बाप्पा मोरया. वन साईड क्राऊड आहे वन साईड. माणसं एडेत का क्रेज लालबागच्या राजाचा होतं ना. सगळे आगमन गाजवतील पण लालबागचा राजा विसर्जनच गाजवणार. ते कशासाठी ते क्राऊड बघून तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला कळेलच काय आहे ते. तुम्ही बघू शकताय सुतार गल्लीमध्ये आगमन झालं लालबागच्या राजाचं. वन साइड हिरो. हा हा तू शाणा आहे म्हणजे तू यायला पाहिजे. फोटो पण काढले. हा आहे लालबागचा राजा जो सुतार गल्लीमध्ये आगमन झालेला आहे लालबागच्या राजाचं.
फुल गर्दी आहे वन साईडमध्ये. सगळे ट्राय करतात बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. मी पण जातो बघू पुढे एक फुटेज येते का लालबागच्या राजाचा विजय असेल. असंख्य प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा, तो म्हणजे लालबागचा राजा. ते उगाच नाही म्हणत, कारण का लालबागचा राजा बघा कुठे आणि किती गर्दी आहे. म्हणजे आम्ही जरी मंडपात उभा आहे तरी पण भाई वन साईड गर्दी आहे आणि नुसते सगळे जात आहेत बाप्पाच्या चरणावर चरण स्पर्श आणि तशी बघा पूर्ण लाईटिंग असते बाप्पासोबत नेहमी. ही दुसरी लाईटिंग चालली आहे, दुसरी शार्पी बोलता येईल. आणि इकडे बाप्पा आहे मागे. तुला लालबागच्या राजाचा विजय असेल. आम्ही किती सेफ जागेवर खाली बघा चेंगरा चेंगरी बघा. म्हणजे लेडीजला तर तुम्ही घेऊनच येऊ नका शक्यतो, कारण का बघा चेंगरा चेंगरी बघा काय नेक्स्ट लेवल. वन साईड चेंगरा चेंगरी आणि बाप्पा तिथे एकाच ठिकाणी थांबला 10 मीटर झाले. इकडे बघ, इकडे पण चेंगरा चेंगरी झाली आहे वन साईड. वन साईड चेंगरा चेंगरी बेकार होते. बरे आपण मंडपावर आहे, नाही तर आपल्यावर नाही आलं झाले असते. वन साईड चेंगरा चेंगरी. बाप्पा राजाची कृपा. बाप्पा हल्ला त्या जागेवरून आणि आता पुढे आलाय लालबागचा राजा. आपल्या समोर आहे बाप्पा लालबागचा आणि एकदम त्याची विसर्जन मिरवणूक चालू आहे. आणि आता आमचं मंडळ बघा फुल जोशात काम करते आणि समोर बाप्पा आहे.